पुढच्या बातमीकडे बातमी जरांगेंसंदर्भातली आहे। परवानगी नाकारल्यानंतर सुद्धा मनोज जरांगे पाटील हे उपोषण करण्यावर ठाम असल्याचं कळतंय। तर आजपासून सुरू होणाऱ्या जरांगेंच्या उपोषणाला पोलिसांनी परवानगी खरं तर नाकारली आहे। तरी सुद्धा अंतरवालीच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना होणारा त्रास आणि ग्रामपंचायतीच्या कामामध्ये येणारा अडथळा लक्षात घेता ही परवानगी नाकारण्यात आली आहे। मात्र घटनेनं मला अधिकार दिलाय, त्यामुळे मी उपोषणाला बसणार असं जरांगेंनी ठणकावून सांगितलंय। मी नाकारलेल्या परवानगीला मानत नाही। मी कायद्याला मानतो। कायद्यानं मला अधिकार दिलेला आहे, घटनेनं मला दिलेला आहे। मी सकाळी 10 वाजता आमरण उपोषणाला बसणार आहे, मी हटणार नाही। दरम्यान परभणीचे खासदार बंडू जाधव यांनी या ठिकाणी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलेलं आहे। आपण पाहतोय परवानगी नसताना सुद्धा ते उपोषणाला बसलेले आहेत आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बंडू जाधवांनी त्यांची घेतलेली ही भेट चर्चेचा विषय ठरतीये। आज 10 वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात होणार आहे।